डिनर पण इन्क्लुडेड आहे. डिनर आणि फायर डान्स वगैरे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत असं. या गणपती बाप्पा तिथे आऊल 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 आऊल. चला वेलकम ड्रिंक आपलं आपलं वेलकम ड्रिंक. तर ऍक्च्युली आता प्रकार असा झालेला आहे की आता आम्ही आलेलो आहोत इथे बाली सफारी. इथे बाली सफारी इथे काहीतरी वाईल्ड ॲनिमल्स असतात तसं आम्हाला इथे आम्ही सकाळी गेलो होतो ना, तर तिथे आम्हाला एका कपलने सांगितलं होतं की इथे बाली सफारीला जाऊन या. आमच्या इटरनरीमध्ये नव्हतं पण आम्ही एक्स्ट्राचं पे करून आणि आमच्या ह्याच्यामधून इथे आलेलो आहोत. तर हे बघा इथे आहे सगळं. बघा 2 वर्ल्ड्स काय हा येस 6 ते 9 असा इथला टायमिंग आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की इथे 5 वाजता रजिस्ट्रेशनला लाईन ओपन होते. व्हॉट इज द रजिस्ट्रेशन फी? रजिस्ट्रेशन फी ही सुद्धा माहिती नाही आपल्याला. रजिस्ट्रेशन फी काहीतरी असेल 1 लाख 1.5 लाख 1,000 काय आहे. आय डोंट नो ती असेल ती. आता आपण आलेलो तर आपल्याला करायला तर लागणारच आहे. ओके इथे ना असं काय काय आहे छोटे 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 छोटे. इकडे असं छान असं काहीतरी पाण्याचं लावलेलं आहे. मस्त आहे. टॉटॉईज हिअर टॉटॉईज आहे बघा इथे. चालणारा टॉटॉईज इथे वरती पण आहे वाटतं. तो वरती पण आहे. इकडे पण आहे. असं स्लॉट त्यांनी दिलेला आहे आपल्याला. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला इन्शुरन्स फॉर्म फिलअप करायचा आहे. म्हणजे काही झालं तर आमची जबाबदारी नाही वगैरे. आता इन्शुरन्स फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला पे करायचं आहे. काय माहीत नाही मला पे काय करायचं आहे ते. जे असेल ते असेल. ओके सगळ्या गोष्टी लाखांवर. मला वाटतं काहीतरी 12 लाख का काहीतरी तिकीट बघितलं मी इथे. 12 लाख पर पर्सन. मला असं वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये डिनर पण इन्क्लुडेड आहे. डिनर आणि फायर डान्स वगैरे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत अशा गोष्टी आहेत इन्क्लुडेड. 12 लाख 2 लोकांचं 24 लाख. देव जाणे बाप्पा. द मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणजे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आम्ही बघितलं आमच्या ट्रिपमध्ये ते सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे हे. 6,200 समथिंग आम्ही कॅल्क्युलेट केलं एका माणसाचे. त्यामध्ये डिनरसुद्धा इन्क्लुडेड आहे. काहीतरी फायर डान्स आहे तो सुद्धा इन्क्लुडेड आहे. पण ते म्हणते वेदर कंडिशननुसार तेही व्हॅरी होऊ शकतं. देव करो आणि पाऊस नको पडू. बिकॉज आम्ही सगळ्यात महागडं हे तिकीट घेऊन आलेलो आहे. ठीक आहे असा बँड आम्ही लावलेला आहे हाताला. आणि तो बँड लावून आम्हाला आज जायचं. इथे काही शॉप्स पण आहेत तुम्हाला खरेदी करून. हां ते लॉन्च टू द पार्क. बसायला जायचं असलं आपण बसायला जाऊ शकतो. स्ट्राईक VIP लॉन्च. दिस इज टू द पार्क आणि गो. इथे मस्त AC वगैरे आहे. इकडे बसायला इकडे VIP लॉन्ज आहे इकडे.
हो असू द्या. सो हजबंड कसं वाटतंय? मोस्ट एक्सपेन्सिव्ह रिअली म्हणजे आम्ही गुजरात ट्रिप 6,500-6,000 एका माणसाची केली होती. आम्ही ते एका चपातीचा आणि आता उद्या त्या ड्रायव्हरला वेगळी टिप द्यावी लागेल. ते वेगळे त्याला देणं आम्ही इथून जातो आहोत. इथे सगळ्या ॲक्टिवेशन प्रोग्राम्स वगैरे लिहिलेले आहेत. गेस्ट ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आपल्याला, आपलं जे आहे मॅप आहे इथे कुठून आपल्याला कुठे कसं जायचं आहे ते सगळं दिलेलं आहे. ओके. आणि इथे काय ते काही कळत नाही. इकडे पण पाठवलं आहे काही लोकांना. आता आम्ही इकडनं जातो नाही माहिती. जाऊयात आपण इकडनं. या अशा गाड्यांनी आपल्याला मध्ये जंगल सफारीला जायचं आहे. आपण बसलेलो आहोत गाडीमध्ये, जंगल सफारीच्या गाडीमध्ये आणि बघायचं कसं सगळं जायचं असतं. आम्ही इथे एंट्री केलेली आहे. एक बिग मोठा हत्ती इकडे आहे आणि त्यांनी सांगितलं ते वेलकम ड्रिंक भेटणार आहे आपल्याला. हे सगळं दाखवून देते. असं असं मोठा हत्ती आहे आपला कडबम. हा नाही, हा हत्ती आहे. असं पाणी आहे इकडे. एलिफंट बाथिंग. एलिफंटचा टायमिंग येते 2 ते 3 वाजेपर्यंतचा. मस्त स्मॉल असं छान हे आहे. दी अगुंग एंट्रन्स. टायगर. ओके. असं सगळं सीन आहे इथला. असं गणपती बाप्पा आहेत. हे गणपती बाप्पा पण आहे. आपल्याला नाही काढायचं ना. सगळं आहे. हा आपला दिसलेला आहे आपल्याला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा किती. आऊल 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 आऊल. हां 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 हां. असं गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आऊल बरोबर फोटो काढायचा आहे. आऊल सोबत ते फोटो काढायला देत आहेत ते. आणि आऊल इकडे. चला वेलकम ड्रिंक. आपलं वेलकम ड्रिंक इकडे आहे. वाट बघता आपलं. नशा चढणार नाही ना इकडे. इथे ना एक आम्हाला कुठेतरी सांगितलं होतं की ड्रिंक्स मोस्टली प्यायचे नाही कारण त्याच्यामध्ये ना नशा चढतो असं म्हणतात. हा आऊल बरोबरचा जो फोटो आहे ना तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. आम्ही काढला आहे आणि आम्ही टाकू ह्याच्यामध्ये फोटोमध्ये ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर आणि आता हा सगळा परिसर आहे इकडचा. इथे मंकीज दिसत आहेत काहीतरी. मंकी. इथलं मंकी पण वेगळंच आहे राव. इथे पीकॉक्स आले बघा.
आता आहोत सफारीला. मागे मागे चल चल. ही बाई काहीतरी बोलते आणि आपण तिच्या मागे मागे चाललो. हाट इथं बघ कसं आहे, वरती बसले. इथे लिहिलं मंकी. हो बापरे कुठलं monkey. They're also known as long-nosed monkey. इकडे वरती पण They live आहे. in mangrove habitat. As we know, mangroves surround by water, so allow them to become a good swimmer. And this monkey can swim in long distances. If you want to know the difference between male and female, you can see the difference from their size. Male has bigger size than female, also has long nose than female. Long nose will help them to track a female because female like long noses. So more bigger their nose, more handsome they are. लॉंग नोज वाली फीमेल है ना. Both of them is male. Both of them is male. Male, हाँ. दोघे male आहेत. I can't get him in. Okay, if you want to take picture, you can take picture. प्रोबोसस मंकी. आणि आता सेकंड काय बघायला घेऊन जात आहे काय माहिती. इथून असं. अरे थांबा थांबा, तसं केल्याशिवाय होत नसतं ते. हे काहीतरी दिसतंय पण ते काही नाही आहे. वॉर्निंग माइंड शाफ्ट. ओ माय गॉड, ते काहीतरी रेप्टाइल्स टाईप आहे. सो केव्ह शाफ्ट. Komodos. Oh my god. Upstairs we have Komodo dragon. I will wait for other people. You can go first, yeah? Okay. We have Komodo dragon upstairs. This way. काहीतरी आहे इथे. काच पण नाही का? काहीतरी आहे. हा? Komodo dragon upstairs. Oh my god. किती खतरनाक आहे राव. म्हणजे हे व्हॉट इज दिस? Reptile आहे ते. सम काइंड ऑफ अ रेप्टाइल. हे बघा, हे झूम करून दाखवते. लाईक दिस. घोरपड टाईप आहे ती आपल्याकडची. अशी वेगळ्या प्रकारची घोरपड आहे ती. इथे एकदमच वेगळे वेगळे ॲनिमल्स दिसते. ओ माय गॉड, सी दिस वन. हो. आणि विशेष म्हणजे सगळं ना ओपन आहे. म्हणजे हे कधी वर येतील काय, म्हणजे एकदम भीतीदायकच आहे हे. हे बघा कसे सुन्न पडले तसे. बापरे, इट्स सो डेंजरस ऍक्च्युअली. हा, काढले सगळं ओपन आहे. काहीच ह्यांना काच वगैरे काही म्हणजे असं बंद करून ठेवलेलं नाही. सगळं ओपन आहे. तर मगाशी आपण जो बघितला तो होता कोमोडो ड्रॅगन. ऍक्च्युली हे जे आहेत ना, असं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे त्यांनी. Up to 20 kilometers per hour. बेबी टीनेजर आणि अडल्ट. ह्या तिघांना त्यांनी वेगळं वेगळं ठेवलंय कारण ते दे कॅन ईट देअर बेबीज ऑल्सो. Yeah, they own baby. And sometimes baby Komodo dragon they climbs the tree to stay away from the predator, from the big Komodo dragon. ओके. ते झाडावर पण चढतात आणि मग झाडावरून चढून ते असं And खातात there पण. is a म्हणून pin त्यांना to वेगळं round. You can come closer. I will wait for other people. There. We have pin to round here. तिथे का केलं ना हे काय. बापरे. पॉपकॉर्न. डू यू स्मेल पॉपकॉर्न? दॅट इज ऑल्सो प्रोड्यूस. पॉपकॉर्न लिहिलेली आहे. समथिंग पॉपकॉर्नची इन्फॉर्मेशन आहे ही. पॉपकॉर्नमधून जो अरोमा येतो तोच ह्याच्यामधला पण अरोमा असतो. बिग कॅट. दिस इज अ बिग कॅट प्रेझेंटेशन. हे बिग कॅट आहे काहीतरी. टायगर्स पण आहे तिथे.
स्टॉल्स हे जायचं आपल्याला. इकडे आहे झोपलेलंच भेटतात तर मला जंगल सफारीमध्ये ना, गुजरातच्या जंगल सफारीमध्ये ना झोपलेलेच टायगर भेटलेले. इथे आहे इकडे, इकडनं चांगलं दिसतं असं म्हणतात. हे बघा हा असा समोरचा आहे. तो नाही तो. हा बघा हा. अहो खतरनाक. हे ना रात्रीच्या वेळी जागे राहतात. झोपलेलेच असतात मोस्टली. हे दिवसभर झोपतात आणि रात्री जागे राहतात मला वाटतं. यू हॅव टू गो अप फ्रॉम हिअर. दिस वन. काय करायचंय? मोठा आहे ना. डोळा उघडा आहे बरं का त्याचा. जागा आहे तो. का पूर्णपणे झोपलेला नाही आहे. बॉटल खूप खतरनाक आहे इकडे. काय काय व्हॉट्स दॅट? व्हॉट्स दॅट सर? अरे ही आपली नो nothing. Here is this place. Okay, python. Oh, python. इथं व्हाईट आहे बघा ना पूर्ण. व्हाईट आहे हा. हा जो वाघ आपण मगाशी बघितला, दॅट रन्स ॲट अबाउट 60 kilometers per hour. ओके, इकडे इकडे इकडे. ओके, दिस इज गणपती बाप्पा. दिस इज एलिफंट आणि आपला गणपती गजानन. ठीक आहे, क्या क्या Here, inside the cage, another elephant. This is a little bit aggressive. ओके. Elephant, they spend a lot of time for it, can eat around 6 hours a day. And only can stop it when they are sleeping. 60. Can eat around 200 kilograms of rice daily per day. And drink almost 150 liters of water per day. ओके. And everyone, I will remind 50 you years once आहे again, हा हत्ती. 50 years. this walking safari only 15 minutes and this is not your main activity. Okay. Later, you will do another activity with the cage and you will know how it feels to be inside the cage like animal. So the animal will stay outside. And don't worry, later you will see the tiger again. The tiger will jump up the cage and also you also have a chance to touch and feed the elephant later. Now I will give you time to take picture with Effie. If you finish, you're directly going. त्यांचं म्हणणं आहे की ही 15 मिनिट्सची ॲक्टिव्हिटी आहे. 15 मिनिट्सची ॲक्टिव्हिटी नंतर आपल्याला केजमध्ये हे सगळं बघायचं आहे. कारण नंतर जे एलिफंटचे पिक्चर्स वगैरे आपण नंतर पण घेऊ शकतो. काय आलं? त्याच्यासाठी आपल्याला आता जावं लागेल लगेचच. आपल्याला केजमध्ये टाकणार आणि प्राण्यांना बाहेर ठेवणार आहे. आपल्याला केजमध्ये टाकणार आहे आणि आता ते केजमध्ये होते, आता ते केजमधून बाहेर निघतील, आपल्याला केजमध्ये टाकतील असं तिचं म्हणणं आहे. Okay. भांडता येते बरं. See some information about lion. लायन बघायला जातो आपण आता. इन्फॉर्मेशन आहे ती. लायन इन्फॉर्मेशन, रोअरिंग. हा लायनची इन्फॉर्मेशन आहे. ओके, जिथे कॅमेरा घेते ते लाईनची इन्फॉर्मेशन दिसते. लिटल कब्स, And Mama we are care. going to Mara River Safari Lodge, the one and only hotel with African panorama view in Bali. अशीच इन्फॉर्मेशन आहे टायगर लायन्सची. आता मे बी आपण ह्या केजमध्ये जाणार आहोत
आणि मध्ये प्रियंका या साईडने बसा म्हणजे कसं बघायला मिळेल आपल्याला.